मित्रांनो, ही भाजी बघा कोणती तुम्हाला माहितीच असेल, पावसाळ्यातच तुम्हाला जास्त करून दिसते. आणि या भाजीला काय नाव बोलतात, आमच्याकडे तर कंटोले बोलतात, काय काय ठिकाणी करटुले बोलतात. आता ह्या भाजीचे आपण या काय बोलतात ह्याला, कंटोळ्याची आपण भाजी करणार आहोत. आता ह्या कंटोळ्याची आपण भाजी करणार आहोत. हे बघा दक्षताने तयारी करायला घेतली आहे बघा. टॉमॅटो आहे, लसूण, कांदा, अजून काय काय टाकेल काय माहिती. आपण त्याची रेसिपी दाखवणार आहोत तुम्हाला. हे बघा 400 रुपये किलो आहेत. मी आमच्या दोघांसाठी घेऊन आलो पाव किलो. आणि ह्या पूर्ण गावठी आहेत, हायब्रिड नाही. म्हणजे कसं यांची शेती केली जाते ना आता, जास्त मोस्टली याची आता शेती करतात जास्त पीक घेण्यासाठी. पण हे आहेत ओरिजिनल आहेत, गावठी. या मॅडम आता बनवतील भाजी. मस्तपैकी छान धुवून घेते दक्षता. हे बघा पूर्ण हिरवे हिरवे आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमचं स्वप्नील साठले. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओला जसा प्रतिसाद दिलात खेकड्याच्या व्हिडिओला, तसं या कंटोले म्हणजेच कंटोल्याच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओला सुरुवात करूया, चला. इकडे दक्षताने सुरुवात केलेली आहे भाजी कापायची. आहे बघा, आतल्या पूर्ण बिया काढलेल्या आहेत तिने. हे एकदम कडक आहेत, बिया कडक असल्यामुळे ती काढते. आणि कशी भाजी बनवणार दक्षता, ह्याच्यात बनवणार आहेस ना? कशी बनवणार आहेस म्हणजे मिरची पद्धत सांग. कांद्याची फोडणी देऊन टोमॅटो टाकून, म्हणजे जसं कारला आपण फ्राय करतो तसं. तसं टाईप. ओके, असं बनवणार आहे भाजी दक्षता. बघूयात तिची रेसिपी. इकडे मिरची आहे, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, टोमॅटो आणि कांदा फ्राय करणार आहे. मी बारीक ठेवते जरा. हां ठेव बारीक, तुला जसं ठेवायचं तसं ठेव. सावकाश. मित्रांनो बघा, कामाला लावलं दक्षताने आतले बी काढायला. जे असे कडक नसतील ना ते घे. हा, नरम असतील ते ठेवू ना, जास्त कडक असते ते हे काढतो. कसं नरम आहे. घेतलंय. काय बोलणार ह्या भाईला सॉरी. एवढं ठीक आहे का? पूर्ण नको ना, बस. एवढूशा कामाला मला काम करायला लागतं. दोघांचे दोन हात लागले का काम पटापट होतं. फक्त भाजी बनवायची, बाकी सगळं मी बनवून ठेवलंय. तांगडा काय तांगडा बाबा, बी आहे का काय? काय काय ना, काय 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 बोलतात ते, एकदम जून आहेत. आणि काय काय एकदम कवळे आहेत. जे कवळे आहेत त्यांचे बी नाही काढत आम्ही, आणि जून आहेत त्यांचे आम्ही बी काढून टाकतो बाहेर. म्हणजे कधी खात्या वेळेस लागायला नको तोंडाला. शिजत नाही ते. शिजत पण नाही, फ्राय होत नाही ना व्यवस्थित, त्यासाठी. बिया प्रॉपर नाही काढत असतो. हे बघ ना, खूप इझी आहे. तू चिवलतोय इकडे बघ, इकडे बघ. असं टाकायचं आणि असं खेचायचं. गुड कर. नाही कर. फुल तयारी झाली आहे बघा. इकडे मसाले, इकडे कंटोले कापलेले आहेत. आमच्याकडे करटुले बोलतात, ते शब्द तोंडात राहत नाही माझ्या. इकडे सगळ्या कांदा, टमाटर सगळं तयार रेडी आहे. आणि बघा आता आम्ही कढई चेंज केले दक्षताने. का केले ते तिलाच माहिती, मला गाजर तीच सांगेल काय ते. तिला काय तर वेगळं बनवायचं आहे त्या कढईमध्ये. तर आता तेल घेतलेलं आहे बघा. आम्हाला तेल खूप जास्त आहे. तेल कमी टाकायचं असं, याने खूपच तेल टाकलेलं आहे. या भाजीचा काय फायदा होतो कोणी सांगू शकतं का कमेंटमध्ये? कशासाठी ही भाजी खाल्ली जाते जास्त करून? सांग दक्षता, कशासाठी खातात ही? तुला माहित नाही? खरं सांग. डायबिटीज लोक खातात. डायबिटीज ज्यांना असतं ना, डायबिटीजवाले लोक जास्त खातात ही भाजी. काय काय टाकलं? मिरची टाकली, जिरा टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट. हो रे बाबा बाबा, कढीपत्ता उडाला. सगळं मला रेसिपी सांगायला लागते. बनवणारी ही आहे, पण तोंड माझं चालतंय. हे भोंदू आहे, भोंदू बाबा. तू बोल ना, तू बोलला मी बोलला एकच. आता कांदा टाकून घेतला मॅडमनी. मस्त
मस्त कांदा लाल होईल त्यानंतर टमाटर टाकेल. हे मी पण भाजी बनवू शकतो, एवढं काय त्याच्यामध्ये बनव. हे नाहीये, काय बोलतात नुसती ते हवा सोडू नकोस बनव. हवा काय, मी काय इझी बनवली. तर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. मी सांगतो ना रेसिपी, तू फक्त टाकायचं काम कर. हे बघा इकडे एक रेसिपी चालू असताना दुसरी रेसिपी हिने चालू केली. इकडे एक गाजरचा हलवा बनवणार आहे, तिच्यासाठी बनवणार, माझ्यासाठी नाही, तिला खायचा आहे. राहणार आहे जसं काय मी खाणारच बघत नाही. राहणार आहेस माझ्याकडे. हो ते जाऊ दे, आपला फोकस या भाजीकडे. हे नाही, हे तू खा बनवून. हे बघ लाल लाल झालंय. हॅलो थांबा दे इकडे. मला सगळं करावं लागतंय घरी कामं सगळी, मीच घरची कामं करतो. मी फक्त येते आणि ऑर्डर सोडते बस. करंकर वे बघ बघ झाले का, टाक टमाटर झाले लाल. हवा सुटले बघ अशी, पूर्ण गॅलरी ओपन आहे इकडून. हे बघा दुसरी रेसिपी स्वतःसाठी करते. टाका टोमॅटो. शाबाश, मी शिकवल्याप्रमाणे करते ना तू सगळं. हुशार झालीस तू. आता काय करायचं, आता काय मसाले टाकायचे. हे थोडासा हा टमाटर हे झाला ना, एकदम नरम झाला ना, एकदम असं पाण्यासारखा, की मग मसाले टाकायचे. आपले मसाले टाकले की मग ही भाजी टाकायची. सिंपल. हे काय आहे आपले, अजून बस अजून काय, आणि मीठ टाकायचं आहे. हो, आणि काय फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय करतोय की काय आपण करतो मला समज. बनवते फ्राय कसं करणार. हां तेच तेच तेच, मग माशी ओली फ्राय करते तू मग. आता बोलला केलं एवढं या बनेगा रे गुंडा तू. नको आपल्या सारखा, बस जरा सोडून दे, ओके, पाणी सुटू दे. लाल झालेला आहे मस्त. टमाटर पण लाल लाल झालं आहे. इकडे आता काय टाकते, पहिले हळद टाकते. हळद टाकून झाली, त्यानंतर 2 चम्मच हळद. नाही रे बाबा, इथंच हे कोणता मसाला आहे, लाल तिखट, लाल तिखट मसाला. रत्नागिरी मसाला. रत्नागिरी मसाला नाही, घरगुती मसाला आहे तो. रत्नागिरी मसाला काय असतो, हा कुठलाही लाल मिरची आहे. ओके बस एवढंच. ओके त्याला आता माझ्या व्यतिरिक्त काही नाही टाकत. परतून घ्या, परतून 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 घ्या. वा गुड. याला मस्त मसाला भाजला पाहिजे हा. व्हेरी गुड. आणि आता भाजी टाकून घ्या सगळी. व्हेरी गुड. मी शिकवलं बरोबर कसं रे. तुझ्याकडेच क्लास घ्यायला आली होती मी. कधी कधी आलीस क्लास घ्यायला. ते 2 वर्ष आधी. बघितलं तुला येतं का जेवण बनवायला? अरे बापरे. काय काय काय. आणि तेव्हा लग्न केलं. जेवण बनवायला येतं म्हणून. दोघांना भरपूर झाली रे भाजी. खूप जास्त झाली. हा ना, भात कमी आणि भाजी जास्त खा. झालं. आता काय टाकते, मीठ किती चम्मच टाकतात. थोडा स्वादानुसार मीठ डालिये, नमक डालिये. सॉरी, अर्धा हिंदी अर्धा अर्धा हिंदी अर्धा मराठी माझा कॉकटेल. बघ आता हे वाफेवर शिजव. वाफेवरती, मग वरती ढाकण लावणार का. थोडं पाणी टाकू ढाकणार. ओके सही आहे रे, सोपं आहे. फक्त एवढंच की थोडंसं ते जर जून असेल ना बी तर काढायला लागतात बस. बाकी काय एवढं काय तामझाम नाही आहे भाजी बनवायला. ओके, हे किती वेळ ठेवायचं असं. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. खाली ओके. लागत नाही ना. ओके थोडं पाणी टाकायचं, परपायला नको. व्हेरी गुड. बस दे. थोड्याच वेळात आपली भाजी ही रेडी होणार आहे. मेहनत घेतली आहे मॅडमने, दक्षता मॅडम. हां येस. मित्रांनो बघूया भाजी झाली का. आणि मला वाटतं शिजलेली आहे भाजी, शिजले. है ना. दाबून खाऊन बघ, दाबून बघायचं. शिजली असेल ना. शिजली आहे. ओके, आता जेवणास तयार. याच्यावरून कोथिंबीर टाकते आहे.
अजून चांगला स्वाद येण्यासाठी. ओके, रेसिपी तयार झालेली आहे. तर सगळ्यांनी जेवायला या. हे बघा परफेक्ट शिजले आहे. किती वेळ लागले दक्षता शिजायला? 15 मिनटं पकडा, जवळजवळ 15 मिनटं लागले. वाफेवरती शिजवलं पूर्ण. चला या जेवायला. सो फायनली मित्रांनो, हे बघा आपली भाजी रेडी झाली आहे. हे बघा मसाल्यात बनवलेली आहे. आणि हे बघा आपलं ताट पण रेडी केलं आहे दक्षताने. मॅडम जेवायला बसलेले आहेत. राक्षस जेवायला बसलेला आहे. हे बघा दक्षता कशी झाली भाजी? तिखट झालं. तिखटच होणार ना मसाल्यात बनवले तर. आता मसाल्यात बनवले तर तिखटच होणार ना. मित्रांनो मी सांगतो टेस्ट कशी झाली आहे बघा. खाऊन बघतो. छान झालं स्पायसी. अजून थोडासा स्पायसी हवी होती. अजून थोडी फ्राय झाली पाहिजे होती. काढली कोण? छान झाले, छान झाले, छान झाले. या खायला. फायनली मित्रांनो जेवण माझं झालेलं आहे. दक्षता राक्षस आमचा जेवतोय. हा बघा. सो मित्रांनो खूप भारी जेवण झालं होतं आजचं. भाजी तर एक नंबर लागली. आणि ही भाजी खा तुम्ही सगळ्यांनी. का माहिती आहे, डायबिटीजला म्हणजे डायबिटीज पेशंट असतात ना त्यांच्यासाठी खूप चांगली भाजी आहे ही. खूप उत्कृष्ट आणि आयुर्वेदिक भाजी आहे. तर सगळ्यांनी खावा ही भाजी. चला दक्षता काय करतो? दाखव दाखव, जीव दाखव. दक्षता काय बोलशील तू? हां नुसतं लाजून लाजून तुझा जीव जात आहे. नुसती लाजते. अरे ठीक आहे मित्रांनो, चला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की जा. चला टेक केअर, बाय बाय.